नमस्कार मंडळी, आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आषाढी एकादशी असल्यामुळे नवीन डायनिंग टेबलचं अनबॉक्सिंग, वारी फोटोशूट, मंदिर दर्शन आणि पावसातली धमाल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. जवळपास 12 वाजता आम्हाला हे पार्सल डिलिव्हर झालं होतं. त्याची एक छोटीशी झलक मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवली होती, पण आज आपण ह्या ब्लॉगमध्ये प्रॉपर अनबॉक्सिंग करणार आहोत. डायनिंग टेबल आम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला आहे. खरं सांगायचं तर इतक्या कमी किमतीत इतका छान डायनिंग टेबल मिळेल असं वाटलंच नव्हतं. क्वालिटी पण एकदम छान आली आहे, व्यवस्थित आलं आहे, मटेरियल पण छान आहे. शीशम वूडचा हा डायनिंग टेबल आहे. इथे बघा हा सिम्बा कसा बघतोय आम्हाला. हा टेबल टॉप आता सगळे एकत्र असेंबल करून बघत आहेत मिस्टर. आणि अखेर आपला डायनिंग टेबल तयार झाला आहे. खरंच फोटोमध्ये जितका सुंदर दिसत होता त्यापेक्षा प्रत्यक्षात खूप छान दिसतो. सकाळी उठले, कामं आवरली, त्याच्यानंतर ना गार्डनमध्ये एरियामध्ये सगळी मुलं का आवाज देत आहेत मग बघत होते, तर हे सगळं दिसलं. गार्डनमध्ये खूप सारी मुलं पावसात मनसोक्त भिजत होती, खेळत होती. त्यांचा तो निरागस आनंद पाहून मलाही असं म्हणजे बालपण आठवलं. खरंच पावसात भिजण्याचा आनंद लहानपणी जितका असतो तितकाच मोठेपणी त्या आठवणी बघण्यात नसतो. पावसात भिजत आम्ही स्कूलवरून घरी पोहोचलो. पण थोड्या वेळात आम्ही अथर्वला खूप मज्जा वाटत होती भिजत यायची रेनकोट घालून. पहिले काही क्षण एन्जॉय केले. अथर्व आणि यज्ञाचे टेबलवरचे हे क्यूट मोमेंट खूपच छान वाटले. एवढ्यात दुपारच्या जेवणाची वेळ झाली म्हणून मी गरमागरम चपात्या बनवायला घेतल्या. घरच्यांसोबत निवांत जेवण केलं आणि मग सुरू झाली आजच्या खास दिवसाची तयारी. आज आषाढी एकादशी असल्यामुळे यज्ञाला रखुमाईसारखं तयार करायचं होतं. तिला तयार करताना खूप मज्जा आली. ती तयार झाल्यावर ती अगदी छोट्या छोट्या रखुमाईसारखंच दिसत होती. त्यानंतर आम्ही वारी थीमवरती छोटंसं फोटोशूट केलं. पावसाळी वातावरण, हिरवाई, पारंपरिक लूक सगळंच खूप सुंदर होतं. असे मोमेंट आयुष्यभर आठवणीत राहतात ना. आता व्हिडिओ शूट झालंय. यज्ञाचं ते बघा पाठीमागे आहे. आता आम्ही निघालोय घरी. तोपर्यंत अथर्व यायचा पण टाइम झालेला आहे. यज्ञ हाय कर सगळ्यांना. विचार मी कशी दिसतेय. लवकरच भेटू नवीन ब्लॉग मध्ये. बाय. घरी परत आल्यावर एक छोटंसं काम बाकी होतं. आम्ही नवीन सोफा कव्हरचं अनबॉक्सिंग केलं. रंग, फॅब्रिक आणि लुक आम्हाला खूपच आवडला. घराला एकदम फ्रेश लुक आला. दिवसभर इतकी धावपळ झाल्यावर रात्री झोपायची वेळ झाली आणि यज्ञ आणि अथर्व दोघेही झोपायच्या आधी मस्तीच्या मूडमध्ये असतात. त्यांची ती गोड भांडणं आणि सुंदर दंगा पाहून दिवसाचा थकवाही निघून जातो. आणि शेवटी आम्ही भंडार डोंगरला देखील जाऊन आलो. पण त्याची फक्त एक छोटीशी झलक आजच्या ब्लॉगमध्ये दाखवते, कारण त्या सुंदर ठिकाणाचं पूर्ण एक्सप्लोर, ट्रेक, निसर्ग आणि आमचे सगळे मोमेंट्स तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.